अपात्र संदर्भात काय वाटतं की काय आपल्या सगळ्यांना माहिती आहे आम्ही कुठलीही चुकीची गोष्ट केलेली नाही हे वारंवार सांगत आहोत। आम्ही कुठलाही कायदा तोडलेला नाही, त्यामुळे अपात्र होण्याचा प्रश्नच येत नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट मी पूर्वी पण सांगितलं होतं, एका माझ्यातल्या कोडोलीच्या सरपंचांना अपात्र करण्यासाठी एका राष्ट्रीय अध्यक्षांचा फोन आला होता। त्यांनी खूप प्रयत्न केले, त्या सरपंचाला 3 वर्षे अपात्र करू शकले नाहीत, तर आमदारांना स्वतः अपात्र करणं काय खायची गोष्ट आहे का? हे शक्य नाही। अपात्रता होणं आम्हाला माहिती आहे 100% आम्ही अपात्र होणार नाही। विरोधकांकडनं कायम आरोप केले जात होते की 100% तुम्हाला अपात्र केलं जाईल किंवा अध्यक्षांचा राजीनामा दिला जाईल। या सगळ्या गोष्टी पुढे येत असताना त्या विरोधकांपैकी संजय राऊत असतील किंवा बाकी सन्मान्य नेते असतील, यांनी कधी ग्रामपंचायत इलेक्शन लढले का? आजपर्यंत कधी ग्रामपंचायतीचं इलेक्शन न लढणारे लोक आम्हाला अपात्र करण्याचं सांगतात। जो इलेक्शन लढतो, जो गावचं इलेक्शन लढतो, त्याला अपात्र करणं किती अवघड आहे का सोपं आहे ते कळतं। शेवटी कायदा आहे, कायद्यात या गोष्टी होणार नाहीत आणि टप्पे आहेत ते। आम्ही कुठलीही गोष्ट चुकीची केलेली नाही। मात्र विधानसभा अध्यक्ष हा निकाल येण्याच्या आधी मुख्यमंत्र्यांना भेटले, याच्यावर उद्धव ठाकरे म्हणले हे मिलीभगत आहे। आता एक साधी गोष्ट आहे, विधानसभा अध्यक्ष सुद्धा स्वतःच्या विधानसभा क्षेत्राचे आमदार असतात। त्यांच्या क्षेत्रामध्ये महानगरपालिकेमधले त्यांच्या मतदारसंघातली काही कामं होती, त्या कामासाठी ते भेटायला गेले होते आणि हे भेटणं हे रुटीन असतं। त्यामुळे मिलीभगत वगैरे काय नाही। त्यांच्या लक्षात आलं, त्यांच्या कायदेतज्ञांनी त्यांना सांगितलं की आपण जे वेळ घालवलाय तो चुकीचा घालवलाय, हे अपात्रता वगैरे काय होणार नाही, त्यामुळे आता ते वेगळा कुठला ते मार्ग शोधलाय त्यांनी। आज संध्याकाळपर्यंत निकाल लागेल, थोडी पण धाकधूक नाहीये, काहीच वाटत नाही। सेवागिरी महाराज बघून घेतील, काय अडचण नाही आम्हाला। गटाची पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात जमवाजमव चालू असं वाटतंय। शोलेमध्ये अस्त्राणी पण बऱ्यापैकी सगळीकडे फिरायचा, पण ते चुकून एकदा म्हणला आधी इधर आधी उधर बाकी मेरे पीछे पीछे कोण आहे का बघायला फिरत असतील। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।